नवीन वर्षातील पहिली अमावस्या ही मिथुन राशीसाठी केवळ एक तिथी नाही, तर आयुष्यातील अनेक भ्रम, गैरसमज आणि खोट्या नात्यांना संपवणारा निर्णायक टप्पा आहे. मिथुन राशीचे लोक स्वभावाने संवादप्रिय, समंजस आणि नातेसंबंध जपणारे असतात. त्यामुळे अनेकदा ते समोरच्याच्या चुकीकडे दुर्लक्ष करतात, स्वतःच्या मनाला समजावत राहतात आणि नाते तुटू नये म्हणून खूप काही सहन करतात. मात्र ही अमावस्या सहनशक्तीची परीक्षा नाही, तर सत्य स्वीकारण्याची वेळ घेऊन आले आहे. जे नाते फक्त नावापुरते होते, जे लोक आतून तुमच्या विरुद्ध होते, जे नातेवाईक गोड बोलण्याआड तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा खरा चेहरा आता लपून राहणार नाही. ही वेळ कठोर आहे, कारण सत्य नेहमीच वेदना देऊनच येते. पण हीच वेदना पुढील आयुष्यासाठी आवश्यक असलेली स्पष्टता, आत्मसन्मान आणि मानसिक मुक्तता देणारी ठरणार आहे. नंबर 1 आहे खोट्या नात्यांचा पडदा पूर्णपणे फाटणार. नवीन वर्षातील पहिली अमावस्या मिथुन राशीसाठी केवळ बदलाची सूचना नाही, तर सत्य उघड करणारा कठोर प्रकाश आहे. आत्तापर्यंत ज्या नात्यांमध्ये तुम्ही शंका दाबून ठेवल्या होत्या, आपल्यालाच गैरसमज होत असेल असे म्हणून स्वतःलाच समजावत होतात, त्या सर्व नात्यांमधील खोटेपणा आता लपून राहणार नाही. या काळात असे स्पष्टपणे जाणवेल की काही लोक तुमच्याशी गरजेपुरते जुळवून घेत होते, तुमच्या अडचणींचा फायदा घेत होते, तुमच्या भावनांचा वापर स्वतःच्या सोयीसाठी करत होते. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत असलेली विसंगती आता प्रकर्षाने जाणवेल. एखादी घटना, संभाषण किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून समोर आलेले सत्य तुम्हाला अचानक जागं करेल. हा क्षण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणारा असेल, पण तोच क्षण तुम्हाला भ्रमातून बाहेर काढणारा ठरेल. नंबर 2 आहे कपटी नातेवाईकांचे अनेक वर्षांचे गुपित उघड होणार. या अमावस्येनंतर मिथुन राशीच्या लोकांना सर्वात मोठा धक्का घरच्या रक्ताच्या नात्यांतूनच बसण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत जे नातेवाईक तुमच्या जवळचे वाटत होते, जे आपण तुमच्याच बाजूने आहोत असे दाखवत होते, त्यांच्या वागण्यात दडलेली कपट नीती आता स्पष्ट होणार आहे. विशेषतः असे नातेवाईक तुमच्या आर्थिक स्थितीवर सतत नजर ठेवून होते, तुमच्या निर्णयांमध्ये अडथळे आणत होते, इतरांच्या समोर तुमची प्रतिमा खराब करत होते. एखाद्या वादातून, मालमत्तेशी संबंधित चर्चेतून किंवा अचानक झालेल्या परिस्थितीतून त्यांचा खरा हेतू उघड होईल. हा चेहरा इतका वेगळा असेल की तुम्हाला मानसिक धक्का बसू शकतो, पण याच सत्यामुळे पुढील मोठा धोका टळणार आहे. नंबर 3 आहे विश्वासघाताचे कटू सत्य स्वीकारण्याची वेळ. या अमावस्येनंतर मिथुन राशीच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक पण निर्णायक टप्पा म्हणजे विश्वासघाताची जाणीव. ज्या व्यक्तीवर तुम्ही भावनिक, मानसिक किंवा वैयक्तिक पातळीवर पूर्ण विश्वास ठेवला होता, तीच व्यक्ती तुमच्या विरुद्ध काम करत होती, हे सत्य हळूहळू स्पष्ट होणार आहे. ही व्यक्ती तुमची गुपिते चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचवत होती, तुमच्या नावाने गैरसमज पसरवत होती, तुमच्या प्रगतीबद्दल अस्वस्थ होती. हे सत्य समोर येताना तुमचे मन अस्वस्थ होईल, राग येईल, स्वतःवरच शंका येईल, पण याच टप्प्यावर तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ व्हाल. तुम्हाला कळेल की विश्वास हा अंध नसावा आणि स्वतःची सीमा आखणे ही कमजोरी नसून शहाणपणा आहे. नंबर 4 आहे मानसिक शुद्धीकरणाची वेदनादायक पण आवश्यक प्रक्रिया. नवीन वर्षातील पहिल्या अमावस्येनंतर मिथुन राशीच्या लोकांच्या मनात एक प्रकारची उलथापालथ सुरू होईल. आत्तापर्यंत दाबून ठेवलेल्या भावना, सहन केलेले अपमान, दुर्लक्षित केलेले संकेत एका मागोमाग एक वर येऊ लागतील. ही प्रक्रिया सुखद नसेल, कारण सत्य स्वीकारणे नेहमीच वेदनादायक असते. या काळात तुम्हाला जाणवेल की काही नाती तुम्ही भीतीपोटी टिकवून ठेवली होती. एकटे पडू नये या भीतीमुळे तुम्ही चुकीच्या लोकांना जवळ ठेवले, स्वतःच्या शांततेपेक्षा इतरांच्या अपेक्षांना प्राधान्य दिले. ही जाणीव मनाला थकवणारी असली तरी याच प्रक्रियेतून मानसिक शुद्धीकरण घडते. अमावस्या तुमच्या आयुष्यातील नकारात्मक मानसिक ओझे काढून टाकण्याचे कार्य करत आहे. नंबर 5 आहे नात्यांमध्ये कठोर स्पष्टता आणि स्वतःचा सन्मान. या अमावस्येनंतर मिथुन राशीच्या लोकांच्या स्वभावात एक महत्त्वाचा बदल दिसून येईल. जे आधी गप्प बसत होते, ते तडजोड करत होते, ते आता स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतील. कारण सतत सहन करणे ही चूक होती, हे आता उमगेल. या टप्प्यावर तुम्ही अपमान सहन करणे थांबवाल, खोट्या सहानुभूतीला नकार द्याल, नाते टिकवण्यासाठी स्वतःला मोडणे बंद कराल. काही नाती तुटतील, काही संवाद कायमचे थांबतील, पण यामुळे तुमचा आत्मसन्मान पुन्हा उभा राहील. हा बदल लोकांना कठोर वाटू शकतो, पण तुमच्यासाठी तो जीवन रक्षक ठरेल. नंबर 6 आहे दैवी न्याय, कर्मफळ आणि संरक्षणाची अनुभूती. या अमावस्येनंतर मिथुन राशीच्या लोकांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की सर्व काही तुमच्या हातात नाही, पण न्याय होत आहे. ज्यांनी तुमच्याशी कपट केले, तुमचा गैरफायदा घेतला, तुमचा विश्वासाचा अपमान केला, त्यांना त्यांच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला सूड घ्यायची गरज भासणार नाही, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड करावी लागणार नाही, सत्यासाठी लढण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण सत्य स्वतःचा मार्ग काढेल. ही अनुभूती मिथुन राशीला आतून मजबूत करेल आणि आपण एकटे नाही ही भावना देईल.
याच टप्प्यावर तुम्हाला दैवी संरक्षणाची जाणीव होईल, जी पुढील प्रवासात तुमचा आधार बनेल. नवीन वर्षातील पहिल्या अमावस्येनंतर मिथुन राशीच्या आयुष्यात जे काही घडेल ते वरवर पाहता नुकसान वाटू शकते. काही नाती तुटतील, काही लोक दुरावतील, काही भ्रम कायमचे संपतील, पण या सर्वांचा खरा अर्थ वेगळा आहे. हे नुकसान नसून आत्मसंरक्षण आहे. खोट्या नात्यांचा अंत म्हणजे आयुष्य हलकं होणं. कपटी नातेवाईकांचा खरा चेहरा समोर येणे म्हणजे भविष्यातील मोठा धोका टाळणे. विश्वासघाताचे सत्य समजणे म्हणजे पुन्हा स्वतःला गमावण्यापासून वाचवणे. या अमावस्येनंतर मिथुन राशीचे लोक अधिक जागरूक, अधिक ठाम आणि अधिक आत्मसन्मानी होतील. ते कमी लोकांमध्ये राहतील, पण खऱ्या लोकांमध्ये राहतील. ही अमावस्या सांगते की प्रत्येक नातं टिकवायला हवे असे नाही आणि प्रत्येक सोडून देणे अपयश नसते. कधीकधी काही लोक दूर जाणे म्हणजेच आयुष्य योग्य दिशेने वळणे असते. मिथुन राशीसाठी ही वेळ शेवटची नाही, तर खोटेपणाविरहित, शांत आणि सत्यावर आधारित नवीन प्रवासाची सुरुवात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीच्या अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.